बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची आता पडताळणी होणार आहे। ई-केवायसी मधील त्रुटींमुळे शासनानं हा मोठा निर्णय घेतलाय। अंगणवाडी सेविकांना पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। असं म्हणणं आहे की एका घरामध्ये एक सासू आणि एक सून घ्यायची किंवा एक आई आणि एक अविवाहित मुलगी घ्यायची। तर त्याच्यासाठी आम्हाला सर्वे दिलेला आहे हा। मग आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही हा सर्वे करत आहेत सध्या आणि त्यांना सांगत आहेत की एकच तुमच्या जर दोघांना तिघांना पैसे येत असतील घरामध्ये तर तुम्ही तसं लिहून द्या आम्हाला की आमच्या दोघांचाच नाव आम्ही घेतो आणि तिसऱ्याचे नको। अदिती तटकरे यांनी काय ट्विट केले बघा। लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती, मात्र ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याचं म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर